मागेल त्यालाच कर्जमाफीसाठी शासनाला कर्जमाफीचे अर्ज सादर करण्यासाठी शेकडो शेतकऱ्यांनी किसान ब्रिगेडच्या बॅनरखाली दिनांक 30 मे रोजी शुक्रवारी मूर्तिजापूर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा दिला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीदरम्यान मूर्तिजापूर येथील जाहिरात सभेत भाजपा सत्तेत आली तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु आश्वासन पाळलं नसल्यानं शेतकरी हा संतप्त झालाय। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी किसान ब्रिगेडनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लढा उभारलाय। न्यायालयीन लढाईसाठी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी आपले कर्जमाफी अर्ज भरलेत। दुसऱ्या टप्प्यातील हे अर्ज तहसीलदार मूर्तिजापूर यांना शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आलेत। शेतकऱ्यांनी दिनांक 30 मे रोजी बोंडे चेंबर्स कॅनरा बँकेसमोर एकत्र येऊन तेथून जथ्यानं तहसील कार्यालय गाठले। तहसील कार्यालयामध्ये जाऊन तहसीलदार यांना संबंधित अर्ज सादर केले आहेत। हा लढा शेतकरी नेते तथा किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी एक हाती घेतला असून ते पुढील न्यायालयीन लढाईसाठी शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करत आहेत। हा न्यायालयीन लढा अधिक प्रभावी करण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येनं अर्ज सादर करण्यासाठी तहसील कार्यालयात दाखल झाले होते। कर्जमाफी करून वचनपूर्ती करा, अन्यथा न्यायालयीन लढ्यासोबतच येत्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेतकरी अन्नत्याग उपोषणास बसतील असा इशारा किसान ब्रिगेड आयोजित कर्जमाफी अभियानामध्ये तहसील समोरील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ वानखडे यांनी दिलाय। कर्जमाफीसाठी शेकडो शेतकऱ्यांनी किसान ब्रिगेड यांच्यामार्फत तहसीलदार यांना आपले अर्ज समूहानं सादर केलेत। यावेळी किसान ब्रिगेडचे प्रतिनिधी संजय उमक, प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू वानखडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कैलास साबळे, अवी पोळकट, नंदकिशोर बबानिया, मुन्ना नाईक नवरे, डॉक्टर संजय उमाळे, छोटूभाई बोंडे, प्रशांत कडू, डॉक्टर देविदास बारकटे, मिलिंद ठाकरे, तुषार हागे, अनंत शेटे, बाळूभाऊ मते, सुधीर ठाकरे, जगदीश जोगळे, सुभाष कटिंग, प्रफुल्ल मालधुरे, राम ठोकळ, संजय डोंगरे, राजू ढोरे, प्रकाश सिंग राजपूत, विजय मुगल, विश्वनाथ सावळे, संजय खरबडकर, पुंडलिकराव मोरे, सुभाष मोरे, मनोहर ताकतोडे, अरुण बोंडे, गोपाळराव गुल्हाने आदी यावेळी उपस्थित होते। निवडणुकीपूर्वी एक सभा घेतली होती, जाहीर सभा। त्या जाहीर सभेमध्ये शेतकऱ्याचा 7/12 कोरा करण्याची घोषणा केली होती, अर्थात आश्वासन दिलं होतं आणि ती त्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही। त्यानंतर तुम्ही कर्जमाफीसाठी अनेक आंदोलनं केली। आज एक पुन्हा आंदोलन म्हटलं जाईल। या आंदोलनासंदर्भात तुम्ही काय सांगाल? या आंदोलनासंदर्भात सांगायची गोष्ट म्हणजे आम्ही सर्वांना 3 महिन्यापासून हे आंदोलन सुरू आहे। हे आंदोलन चालू असताना आम्ही सर्वात प्रथम आठवण मोर्चा काढला। आठवण मोर्चाच्या अगोदर आम्ही स्मरणपत्र दिले। स्मरणपत्र दिल्यावर इथं अन्नत्याग आंदोलन केलं। अन्नत्याग आंदोलन केल्यावर महाराष्ट्र शासनानं अजूनपर्यंत शेतकऱ्याची कर्जमाफी दिली नाही। आता पेरणीचा टाईम आला आहे। आता इथून पुढे आमचं असं ठरलं आहे की आज आम्ही किसान ब्रिगेड, प्रगती शेतकरी मंडळ, जनमंच, स्वाभिमानी शेतकरी संघटना व मूर्त तालुक्यातील सर्व शेतकऱ्याच्या वतीनं कर्जाचे अर्ज भरून घेतले। तर हे अर्ज आम्ही एक अर्जाची प्रत डायरेक्ट मुख्यमंत्र्याला पाठवली आहे व किसान ब्रिगेडचे अर्ज आज आम्ही अर्ज म्हणजे कर्जमुक्तीचे अर्ज भरले आहेत आम्ही। की मुख्यमंत्री साहेबांना आठवणसाठी त्यांच्या ऑफिसमध्ये पाठवले सर्व अर्ज। आणि आता इथून पुढे आमचा जो लढा आहे तो लढा असा आहे आमचा की आम्ही ग्रीष्मकालीन सुट्टी संपली की सुप्रीम कोर्टातनी या सगळ्या शेतकऱ्याचे अर्ज दाखल करून आम्ही शेतकऱ्यांना आता सुप्रीम कोर्टातून कर्जमाफीचा न्याय घेणार आहोत व शेतकऱ्याचे अर्ज दाखल करून आम्ही शेतकऱ्यांना आता सुप्रीम कोर्टातून कर्जमाफीचा। प्रतिनिधी अहम रजा, NTV न्यूज मराठी, मूर्तिजापूर, अकोला।